निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो। माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवार यांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अजित पवार यांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करू, आशिष शेलार यांचा इशारा। कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही। महायुतीमधील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजेत। सूरज चव्हाण यांचा आशिष शेलार यांना उत्तर। अजित पवार 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी। आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही। बावनकुळे यांचा अजित पवार यांना इशारा। मुंबई उपनगरातील 20 शाखांना राज ठाकरे भेट देणार। प्रभाग क्रमांक 58चे मनसे उमेदवार वीरेंद्र जाधवांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गोरेगाव पश्चिमेत कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले शिंदेंच्या शिवसेनेत। राज ठाकरे यांनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले। भाजपमधील पक्षप्रवेशानंतर संतोष धुरी यांचा आरोप। पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी। चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेसह तुर्भेमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत लढत। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागते, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येणार नाहीत। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुख यांचं प्रत्युत्तर। अमित देशमुखांकडून देखील वक्तव्याचा निषेध। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पाटीदार समाजाचे होते। भाजप मंत्री CR पाटील यांचं विधान वादात। शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न राऊतांनी फटकारलं, तर राऊतांना अफजल खान प्रिय नवनाथ बन यांचा पलटवार। शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती। अंबरनाथ नगरपालिकेत नवीन समीकरण। विकासाच्या मुद्द्यावर तीनही पक्ष एकत्र असल्याची भूमिका।